Hello, friends. Welcome to all of you and have a nice day. Friends, in today's session, we have to discuss about the bridge course activity number 3 of class 10 Science and Technology Part 1. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1चा ब्रिज कोर्समधील ॲक्टिव्हिटी 3 डिस्कस करणार आहोत. त्यामधील असाइनमेंट्समध्ये दिलेले जे क्वेश्चन्स आहेत आणि त्यांचे आन्सर्स याच्या संदर्भात आपण आज डिस्कस करूयात. सो फ्रेंड्स, लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन आवर टुडेज टॉपिक. असाइनमेंटमध्ये क्वेश्चन फर्स्ट आपल्याला असा दिलेला आहे पहा, कंप्लीट द टेबल गिवन बिलो. टेबल दिलेला आहे आपल्याला आणि 9चं जे चॅप्टर नंबर 4 होतं आपलं त्याच्यावर आधारलेली ही ॲक्टिव्हिटी आहे. त्यामध्ये आपण स्टडी केलं आहे की ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी, आणि त्या स्टडी केलेल्या ॲक्टिव्हिटीच्या आधारे आपल्याला ही असाइनमेंट सॉल्व करायची आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट ॲटम आपल्याला दिलेला आहे हायड्रोजनचा आपल्याला ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि व्हॅलन्सी लिहायची पहा. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनही 1च येतं. लास्ट ऑर्बिट हेच त्याचं फर्स्ट ऑर्बिट हेच लास्ट ऑर्बिट असल्यामुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनमध्येची जी संख्या आहे ती सुद्धा 1 आहे आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जे असतात तेच व्हॅलन्सी डिटरमाइन करतात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 असल्यामुळे व्हॅलन्सी देखील 1 आहे. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते लक्षात घेऊया. सेकंड ॲटम आहे हेलियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 2. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं पण आहे 2, कारण फर्स्ट सेल जी असते त्याची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्सची आहे ती या ठिकाणी कम्प्लिटली फुलफिल्ड होते. दोन्ही इलेक्ट्रॉन फर्स्ट सेलमध्ये सामावले जातात. सो फर्स्ट सेल हीच इथेही लास्ट सेल असल्यामुळे तिथे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 आहेत. व्हॅलन्सी मात्र हेलियमची 0 येते, कारण फर्स्ट सेल जी आहे तिची कॅपॅसिटी 2 आहे आणि ती कम्प्लिटली या ठिकाणी फुलफिल झालेली आहे. सो देर इज नो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स टू कंबाईन विथ अदर ॲटम. म्हणून इतर ॲटमसोबत कंबाईन होण्यासाठी हेलियमकडे इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. ते आउटरमोस्ट ऑर्बिट त्याचं फर्स्ट आहे आणि तेच कम्प्लिटली फिल्ड असल्यामुळे त्याची व्हॅलन्सी 0 आहे. हेलियम हा हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे 0 ग्रुप एलिमेंट आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यांची व्हॅलन्सी 0 आहे. दे आर इनर्ट गॅसेस. ओके. आता नेक्स्ट थर्ड एलिमेंट जो आहे या ठिकाणी दिलेला म्हणजे तिसरा ॲटम तो आहे लिथियमचा. लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं मग 2-1. बिकॉज द फर्स्ट सेल या ठिकाणी कंप्लीट झालेली 2 इलेक्ट्रॉन्स ती फक्त ऑक्युपाय करू शकते. उर्वरित इलेक्ट्रॉन जे असतात ते पुढच्या सेलमध्ये जातात. सो उरलेला एक इलेक्ट्रॉन पुढच्या ऑर्बिटमध्ये गेला. तो पुढच्या ऑर्बिटमध्ये गेलेला एक इलेक्ट्रॉन म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरून व्हॅलन्सी डिटरमाइन होते. सो व्हॅलन्सी जी आहे या ठिकाणी लिथियमची ती सुद्धा 1 आहे. बिकॉज इन द आउटरमोस्ट ऑर्बिट देर इज ओनली 1 इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 1 असल्यामुळे या ठिकाणी त्याची व्हॅलन्सीसुद्धा 1 आहे. ओके. नेक्स्ट आहे पहा बेरिलियम. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2-2, म्हणजे फर्स्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंडमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे व्हॅलन्स सेल जी आहे त्याच्यातली इलेक्ट्रॉनची संख्या आहे 2. म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमधील इलेक्ट्रॉनची संख्या 2 आहे, म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 आहेत. सो व्हॅलन्सीसुद्धा याची 2 आहे बिकॉज इट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ओके. नेक्स्ट ॲटम या ठिकाणी दिलेला आहे बोरॉन. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 5. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं त्याचं 2 and 3 नाही आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे मग ती 3 आहे. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या व्हॅलन्सीसुद्धा 3 आहे. बिकॉज जेव्हा बोरॉन इतर ॲटमसोबत कंबाईन होतो त्यावेळेस तो 3 इलेक्ट्रॉन देतो, म्हणजे देऊ शकतो आणि त्याच्या इतर ॲटमसोबत तो कंबाईन होऊ शकतो. सो व्हॅलन्सी आहे बोरॉनची या ठिकाणी 3. नेक्स्ट आहे कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 and 4. दॅट इज आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 4 आहे. सो आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्याची व्हॅलन्सीसुद्धा 4 येते.
आता नेक्स्ट ॲटम जो आहे तो आहे नायट्रोजन. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,5. म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमधील इलेक्ट्रॉनची संख्या 2 आणि सेकंड ऑर्बिटमधील इलेक्ट्रॉनची संख्या 5. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 5 आहे. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5. मात्र नायट्रोजनची व्हॅलन्सी येते 3. बिकॉज व्हॅलन्सी ही कशी डिटरमाइन केली जाते की वेन atom combines with other atom, that's time it lose or gain the electrons. So number of electrons तो लूज करतो किंवा गेन करतो ती म्हणजे त्याची व्हॅलन्सी असते. या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 5 आहे. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी नायट्रोजनला अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे ऑक्टेट कंप्लिशनसाठी 3 इलेक्ट्रॉन्सची गरज असल्यामुळे 5 + 3 तेव्हा या ठिकाणी याचं ऑक्टेट कंप्लीट होईल 8. म्हणून नीड आहे 3 इलेक्ट्रॉन्सची. सो नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉन्स गेन करतो म्हणून त्याची व्हॅलन्सी या ठिकाणी 3 होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात येत असेल या ठिकाणी टेबलमधील कंप्लिशन जे केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला राऊंड मार्क केलेले दिसत आहेत. हे राऊंड मार्क जे आहेत हे राऊंड मार्क केलेल्या प्लेसेस आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये ब्लँक दिलेल्या आहेत, ज्या की आपल्याला कंप्लीट करायच्या होत्या. त्या प्लेसेस आपण या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत, त्या तुम्हाला आयडेंटिफाय करता यात म्हणून मी या ठिकाणी त्यांना राऊंड मार्क्स दिलेले आहे. आणि ते कशावरून ठरवलं तर लक्षात घ्या, जर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं असेल तर त्याच्यावरून आपण ॲटॉमिक नंबर लिहू शकतो. ॲटॉमिक नंबर दिला असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतो. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या दिली असेल तर त्याच्यावरून आपण व्हॅलन्सीसुद्धा डिटरमाइन करू शकतो. आणि या गोष्टींचा अभ्यास करून आपण ॲक्टिव्हिटी फर्स्टमधील असाइनमेंट जी आहे आपली फर्स्ट याच्यातला क्वेश्चन फर्स्ट कंप्लीट केलेला आहे. म्हणजे टेबल जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. नाव कॉन्सन्ट्रेट ऑन सेकंड क्वेश्चन. दुसऱ्या प्रश्नाचा विचार करूया. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला पहा. फाइंड द एक्सपेक्टेड वेट रेशो ऑफ द कॉम्पोनंट एलिमेंट्स फ्रॉम द फॉर्म्युला ऑफ कॉपर ऑक्साईड. कॉपर ऑक्साईडचा फॉर्म्युला विचारात घेऊन त्यामध्ये असणाऱ्या घटक मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण आपल्याला विचारलेलं आहे. पहा, सो लक्षात घ्या, कॉपर ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे CaO. म्हणजेच कॉपर ऑक्साईड हा जो मॉलिक्यूल तयार झालेला आहे तो कॉपरचा एक ॲटम आणि ऑक्सिजनचा एक ॲटम मिळून तयार झालेला आहे. सो कॉपर ऑक्साईडचं जे मॉलिक्युलर मास या ठिकाणी येतं ते येतं मास ऑफ कॉपर प्लस मास ऑफ ऑक्सिजन. मास ऑफ कॉपर आहे 63.5 आणि मास ऑफ कॉपर आहे 16. दोघांची ॲडिशन करून आपल्याला कॉपर ऑक्साईडचं मॉलिक्युलर मास मिळतं. परंतु या ठिकाणी आपल्याला घटक मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण विचारलेलं आहे, म्हणजे रेशो विचारलेला आहे. सो आपण जर लक्षात घेतलं तर ॲप्रॉक्सिमेटली 63.5 जे आहे त्याला 64 कन्सिडर केलं. 64 + 16 या पद्धतीने कॉपर ऑक्साईडचं मॉलिक्युलर मास जे आहे ते आपल्याला विचारात घ्यायचं नाही आहे, आपल्याला रेशो विचारात घ्यायचा आहे. वेट रेशो ऑफ कॉम्पोनंट एलिमेंट पाहायचं आहे. सो कॉपर आणि ऑक्सिजन यांचं कंपॅरिझन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. सो रेशो बाय वेट जर लक्षात घेतलं तर कॉपरचं ॲप्रॉक्सिमेट मास जे आहे ते आपण 63.5चं 64 कन्सिडर केलं. सो 64 अपॉन मास ऑफ ऑक्सिजन आहे 16. याला आपण रिड्यूस फॉर्ममध्ये हा रेशो मांडला तर ते तपा 16 4 जा 64 या पद्धतीने 4:1 हा रेशो या ठिकाणी येतो आहे. म्हणजेच कॉपर ऑक्साईड या मॉलिक्यूलमध्ये कॉपर आणि ऑक्सिजन यांचं बावेट जो रेशो आहे तो आहे 4:1. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण सेकंड क्वेश्चनही सॉल्व केलेला आहे. त्याची जी संकल्पना आहे ती तुमच्या लक्षात आलीच असेल. आता क्वेश्चन नंबर 3 जो आपल्याला दिलेला आहे त्याला कन्सिडर करूया, त्याबद्दल डिस्कस करूया, जो कॅटायन आणि अनायनवर आधारलेला आहे. क्वेश्चन 3 काय आहे पहा. इन द टेबल गिवन बिलो राईट डाऊन द कॅटायन अँड अनायन ऑब्टेन फ्रॉम द कंपाऊंड्स. पुढे दिलेल्या टेबलमधील कंपाऊंड्सचे आपल्याला कॅटायन आणि अनायन लिहायचे आहेत. सुरुवातीला आपल्याला बेस कंपाऊंड दिलेले आहेत, नंतर ॲसिड कंपाऊंड दिलेले आहेत. पहा, बेस कंपाऊंडमध्ये फर्स्ट कंपाऊंड दिलेलं आहे आपल्याला NaOH सोडियम हायड्रॉक्साईड. याच्यामध्ये असणाऱ्या कॅटायन्स आणि अनायन्स आपल्याला जे आहेत ते ओळखायचे आहेत. म्हणजे कॅटायन्सच्या कॉलममध्ये लिहायचे, अनायनच्या कॉलममध्ये लिहायचे. सो पहा, NaOHमध्ये Na+ हे कॅटायन आहे आणि OH- हे अनायन आहे. पॉझिटिव्ह आयनला आपण कॅटायन म्हणतो
निगेटिव्ह आयनला अनायन म्हणतो. सो पॉझिटिव्ह आयन कटायनमध्ये येतील, निगेटिव्ह आयन हे अनायनमध्ये येतील. KOHमध्ये पहा के प्लस हे पॉझिटिव्ह आयन आहे म्हणजेच कटायन आहे, तर OH मायनस हे निगेटिव्ह आयन आहे, अनायन आहे. CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड याच्यामध्ये पहा कटायन झाला Ca2 प्लस आयन, कारण या ठिकाणी OH2 हा Cl अटॅच असल्यामुळे 2 पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस या ठिकाणी 2 आहेत. सो Ca2 प्लस हे कटायन आहे आणि ट्वाईस OH मायनस हे अनायन आहे. अशा पद्धतीने आपण बेसचे कॅटायन्स आणि अनायन्स स्टडी केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढच्या टेबलमध्ये पहा ॲसिड्सचे सुद्धा आपल्याला कटायन आणि अनायन फाइंड आउट करायचे आहेत. HClमध्ये पहा कटायन आहे H प्लस आणि अनायन आहे Cl मायनस. HBrमध्ये कटायन आहे H प्लस, अनायन आहे Br मायनस आणि HNO3मध्ये कटायन आहे H प्लस आणि अनायन आहे NO3 मायनस. अशा पद्धतीने आपण दिलेल्या कंपाऊंड्सचे कटायन आणि अनायन्स फाउंड आउट केलेले आहेत, ते आपण शोधलेले आहेत, फाइंड आउट केलेले आहेत. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे दिलेला असाइनमेंटमधला पाहूया. तो आहे क्वेश्चन नंबर 4. असा आहे, लक्षात घ्या. राईट द नेम्स ऑफ सायंटिस्ट गिवन इन पिक्चर अँड कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम. ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला पहा जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ब्रिज कोर्सच्या बुकमध्ये, त्याच्यात आपल्याला 2 चित्र दिलेले आहेत आणि ते कोणत्या शास्त्रज्ञांचे आहेत ते शोधायचं आहे आणि त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट करायची आहे. आपण 9th स्टँडर्डला हे स्टडी केलेलंच आहे ऑलरेडी. फ्रेंड्स, पहिलं पिक्चर जे आहे ते आहे सायंटिस्ट J.L. प्राउस्ट यांचं. तर प्राउस्ट यांच्या बाबतीत काय आपण अभ्यासलेलं आहे जनरली, तर लक्षात घ्या. इन 1794 द फ्रेंच सायंटिस्ट J.L. प्राउस्ट स्टेटेड द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रॉपोर्शन. 1974मध्ये प्राउस्ट शास्त्रज्ञांनी लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रॉपोर्शनचा थेरी मांडलेली आहे, नियम मांडलेला आहे. तसंच द सायंटिस्ट जोसेफ प्राउस्ट कॉन्ट्रीब्यूट टू द ॲटॉमिक थेरी. जोसेफ प्राउस्ट शास्त्रज्ञांनी ॲटॉमिक थेरीमध्ये सुद्धा त्यांचं योगदान दिलेलं आहे, कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. नेक्स्ट पिक्चर जे आहे, सेकंड पिक्चर, ते आहे द सायंटिस्ट अँटोनी लवायझियर यांचं. सो अँटोनी लवायझियर हे फ्रेंच सायंटिस्ट आहेत. त्यांच्या बाबतीत अशी इन्फॉर्मेशन आहे, तर लक्षात घ्या. फ्रेंच सायंटिस्ट लवायझियर वॉज ऑल्सो नोन ॲज फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. आधुनिक रसायनशास्त्राचे जनक म्हणून, मॉडर्न केमिस्ट्रीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं सायंटिस्ट लवायझियर यांना. त्यांनी बऱ्याच एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीजच्या संदर्भात माहिती मांडलेली आहे, त्यांच्या संदर्भात त्यांनी डिस्कवर्ड केलेलं आहे. तसंच ही शो दॅट द मॅटर कंबाईन्स विथ ऑक्सिजन ड्युरिंग कंबशन. तर त्यांनी हे देखील प्रूव्ह केलेलं आहे की जेव्हा मॅटर ही कंबस्ट होत असते त्यावेळेस ती ऑक्सिजनसोबत कंबाईन होत असते. म्हणजे हवेतील ऑक्सिजन जो असतो तो मॅटरसोबत कंबाईन होतो ड्युरिंग द कंबशन. ओके. नेक्स्ट असं आहे पहा, ही फाउंड द नॉमेनक्लेचर ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं नॉमेनक्लेचर फाइंड आउट करण्यामध्ये, त्यांना नाव देण्यामध्ये त्यांचं महत्त्वाचा वाटा आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण आजच्या असाइनमेंटमध्ये जे क्वेश्चन्स दिलेले होते आपल्याला 4 क्वेश्चन्स त्यांचा स्टडी केलेला आहे. तुम्हाला आपला आजचा लेक्चर नक्की आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. धन्यवाद.